नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की BCS जर करायचं असेल तुम्हाला, तर त्यासाठी तुम्हाला CET द्यावी लागते का, जी कॉमन एंट्रन्स टेस्ट असते, तर ती देणं गरजेचं असतं का? त्याच्याशिवाय तुम्हाला ॲडमिशन मिळेल की नाही BCS साठी, त्याच विषयी आपण आज बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या. आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया की BCS साठी तुम्हाला CET द्यावी लागते का? तर बघा, BCS साठी CET द्यावी लागते का? याचं उत्तर जे आहे बेसिकली नाहीये. कारण तुम्हाला जास्ती तर जे ॲडमिशन असतात BCSचे, ते तुमच्या 12वीच्या मार्कवरती जे आहेत त्याच्यावरती डिपेंड करत असतात. तुम्हाला CET देण्याची काहीही गरज तिथे पडत नाही BCSसाठी. तुमचं जे ॲडमिशन असतं ते 12वीच्या मार्कच्या बेसवरती असतं. जेवढे तुम्हाला जास्त मार्क असेल 12वीमध्ये, त्याच्यानुसारच तुम्हाला जे कॉलेज असतं ते मिळत असतं. त्यामध्ये तुम्हाला CET जी असते ती देण्याची गरज पडत नाही. पण आता बघा, इथे काही गोष्टी ज्या असतात अपवाद असतात. जसं की जर तुम्ही काही टॉप कॉलेज असेल किंवा टॉप युनिव्हर्सिटी असेल, जर तिथे जर अप्लाय करत असाल, तर होऊ शकतं की तिथे तुम्हाला जे आहेत त्यांची जी एंट्रन्स एक्झाम असते, ती CET असते, ती तुम्हाला देणं गरजेचं असू शकतं. जसं की काही टॉप कॉलेजेस आहेत, तर त्यांची स्वतःची जी एंट्रन्स एक्झाम असते, तर ती देणं गरजेचं असतं. तर ती तुम्ही आधी एकदा चेक करून घ्या, क्रॉस चेक करून घ्या ॲडमिशनच्या आधी, की त्या कॉलेजला काही एंट्रन्स एक्झाम आहे की नाही. पण बघा, जवळपास 85% जे कॉलेजेस आहेत, 85% कॉलेजेस जे आहेत, तिथे तुम्हाला CETची गरज पडत नाही. जे छोटे कॉलेज असते किंवा मीडियम लेव्हलचे जे कॉलेज आहेत, तिथे तुम्हाला गरज पडत नाही. फक्त जे बाकी जे उरलेले कॉलेजेस, जे टॉपचे कॉलेज, एकदमच टॉपचे कॉलेज आहे, फक्त तिथेच तुम्हाला CET द्यावी लागते. ती पण तुमच्या 12वीच्याच बेसवरती असते. जास्ती काही अवघड राहत नाही किंवा इंटरव्ह्यू घेतले जाते. काही कॉलेजमध्ये काय होतं, की फक्त इंटरव्ह्यू घेतले जाते. एंट्रन्स एक्झाम नाही राहत. थोडेफार प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि त्याच्यानुसार तुम्हाला जे ॲडमिशन मिळून जातं. पण जो आपला प्रश्न होता आजच्या व्हिडिओचा, BCSसाठी CET द्यावी लागते का? तर त्याचं जे उत्तर आहे ते आहे नो. तुम्हाला तिथे द्यायची गरज नाही CET. तुम्ही डायरेक्ट 12वीच्या मार्कच्या बेसिसवरती ॲडमिशन घेऊ शकता. तिथे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आणि याच्या रिलेटेड जर अजून काही माहिती हवी असेल, तर कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता. मी तिथे तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.